प्रश्न आपला आहे 14वा प्रश्न. पाया 6 सेमी, पाया 6 सेमी बरोबर व समान बाजूंपैकी समान बाजूंपैकी एक बाजू 8 सेमी असणारा समद्विभुज त्रिकोण काढा. बघा प्रश्न काय विचारलेला आहे, लक्ष द्या इकडे. परत प्रश्न काय विचारलेला आहे बघा. पाया 6 सेमी बरोबर आहे. आता पाया दिलेला आहे 6 सेंटीमीटर. हा पाया दिलेला आहे 6 सेंटीमीटर व समान बाजूंपैकी एक बाजू दिलेली आहे 8 सेंटीमीटर. आता ही बाजू एक बाजू या समान बाजूंपैकी एक बाजू आहे 8 सेंटीमीटर. मग ही बाजू कितीची आली पाहिजे? 8 ची आली पाहिजे. या दोन बाजू समानपैकी एकच बाजू दिलेली आहे, दुसरी बाजू दिलेली नाही. पण आपल्याला समजून जायचं असतं कारण समभुज त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात. म्हणून ही सुद्धा 8 सेंटीमीटरचीच आहे हे आपण गृहीतच धरायचंय बरोबर. असणारा समद्विभुज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. मग काढायची कसं पद्धत? मग 6 सेमीची एक पाया काढायचा आहे. समजा हा झाला AB बरोबर किती? 6 सेमी काढायचा. AB बरोबर किती काढायचा आहे? 6 सेमी. हा हे कृत्य करतोय लक्षात घ्या. AB बरोबर किती काढायची आहे? 6 सेमी. बघा पाया दिलेला आहे 6 सेमी. AB बरोबर 6 सेमीचा पाया काढायचा. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे? एक बाजू 8 सेंटीमीटर. समान बाजूंपैकी एक बाजू किती विचारलेली आहे? 8 सेमीची. 8 सेमीची त्रिज्या घ्यायची, 8 सेंटीमीटरची त्रिज्या घ्यायची. ए बिंदूवर कंपास ठेवा. 8 सेमीची त्रिज्या घ्यायची आहे. ए बिंदूवर कंपास ठेवा आणि 8 सेमीची त्रिज्या घेतल्यानंतर ए बिंदूवर कंपास ठेवल्यानंतर वरती कंस टाका बरोबर आहे. वरती कंस केल्यानंतर अंतर तेच राहू द्या, बदल करायची गरज नाही. बी बिंदूवर कंपास ठेवा बरोबर आहे आणि या कंसाला छेदायचं बरोबर आहे. छेदल्यानंतर जो बिंदू आलेला आहे तो बिंदू आणि ए बिंदू जोडायचा आहे. नंतर हा बिंदू आणि बी बिंदू जोडायचा आहे. प्रश्न काय विचारला होता आपल्याला? प्रश्न काय विचारला होता? 6 सेंटीमीटर पाया, 6 सेंटीमीटरचा पाया आपण घेतला आणि समान बाजूंपैकी एक बाजू घेतली 8 सेंटीमीटर. ही झाली आपली इकडची बाजू आपण 8 सेंटीमीटरची घेतली बरोबर आहे. दुसरी सुद्धा ही बाजू किती असली पाहिजे? मग 8 सेंटीमीटर. बघा असणारा समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज दोन बाजू समान आहेत. लक्षात आलं? हा म्हणजे प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, कोणता प्रश्न काय विचारलेला आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. अनेक त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे, विषमभुज त्रिकोण आहे, असे वेगवेगळे त्रिकोणाचे प्रकार आहेत. म्हणून प्रश्नपत्रिका वाचन करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये नेमका कोणता त्रिकोण काढायचा आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते समजून घेतलं पाहिजे.